नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळ्या प्रकारची आणि मस्त अशी गोड मिठाई शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. तर बघा, या मिठाईचं नाव खरं तर गोजा आहे. तर ही मिठाई किती मस्त अशी झाली आहे आणि जो पाक आहे ना तो किती मध्यपर्यंत छान असा मुरलेला आहे. तर यामध्ये आपण काही टिप्ससुद्धा वापरलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस अशी ही मिठाई नक्की करून पहा. या मिठाईसाठी आपल्याला जास्त कोणतं बाहेरून सामानसुद्धा आणण्याची गरज नाही. जे घरामध्ये सामान उपलब्ध आहे ना त्यामध्येच ही मिठाई बनवून तयार होते. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही मिठाई तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता मिठाई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक मोठा टोप घेतला आहे आणि त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता आपण जे रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ आपल्याला वापरायचं आहे. इथे मी वाटीच्या मदतीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता ही जी मिठाई आहे ना ती तुम्ही मैद्याच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. तर मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. ज्या वाटीने आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तर इथे आपण एका वाटीचं प्रमाण ठेवलं आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने हे प्रमाण घेऊ शकता. 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यासाठी अर्धी वाटी आपण इथे बारीक रवा वापरला. सोबतच अगदी चिमूटभर आपण इथे मीठ टाकलं आहे. 1 छोटा चमचा खायचा सोडा टाकला आहे आणि ज्या वाटीने आपण पिठांचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे. आता बघा, साजूक तूप घेत असताना आपल्याला तूप जे आहे ना ते थोडंसं वितळवून घ्यायचं आहे. त्यामुळे प्रमाण व्यवस्थित कळतं. जर तुम्ही घट्ट तूप घेतलं ना तर ते जास्तीचं होतं. तर त्यामुळे अर्धी वाटीच आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता तूप टाकलं की पिठाला छान असं ह्याचं मोहन बसवून घ्यायचं आहे. तुपामध्ये हे पीठ जे आहे ते छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. तूप टाकल्यामुळे आपली जी मिठाई आहे ना अगदी खुसखुशीत तयार होते. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इथे रिफाइंड तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा, पीठ आपलं छान असं मस्त तयार झालेलं आहे आणि पिठाची छान अशी मूठसुद्धा वळली जात आहे. आता लगेच आपण हे पीठ मळून घेऊयात. तर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचा हलकासा डो तयार करायचा आहे. तर बघा, पीठ मळत असताना जास्त असं आपल्याला दाबून हाताने हे पीठ मळायचं नाही. अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी हलक्या हाताने हे पीठ आपण मळून तयार केलं आहे. जास्तीचं जोर लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही. पीठ छान असं आपलं मळून तयार झालं की यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 5 मिनिट हे पीठ असंच बाजूला ठेवूयात आणि इकडे आपण पाकाची तयारी करूयात. कारण नंतर आपल्याला ही मिठाई पाकामध्ये सोडायची आहे. तर बघा, पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती एक दुसरं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतली. ज्या वाटीने आपण साखर घेतली ना त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम हाय केली आहे आणि आपण ही जी साखर आहे ना ती पूर्णपणे विरघळवून घेऊयात. सुरुवातीला ना गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय ठेवायची, म्हणजे साखर पटकन विरघळली जाते. आणि साखर विरघळली की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची. मध्यम आचेवर हा पाक आपल्याला बनवायचा आहे. आता हाय फ्लेमवर चांगली उकळी काढून घेऊयात. आता बघा, पाकाला चांगली उकळी आली आहे. गॅसची फ्लेम आता आपण एकदम कमी केली आणि हा पाक आपण तयार करून घेऊयात. तर पाक करत असताना आपल्याला 1 तारेचा पाक करायचा आहे. पाक आपण दुसऱ्या बाजूला शिजवून घेऊयात आणि इकडे आपण मिठाई बनवायला घेऊयात. पाक शिजत आहे तोपर्यंत आपण ही मिठाई बनवून घेऊयात. तर जो पिठाचा गोळा मळून घेतला होता तर पोळीपाटावर घेतला. अगदी हलक्या हाताने हा गोळा आपण प्रेस करून घेऊयात आणि आता बेलण्याच्या मदतीने हलकंसं याला लाटून घेऊयात. तर जास्त जोर लावून सुद्धा याला लाटायचं नाही. अगदी हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घेऊयात. तर बघा,
आपण जास्त जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, तर ही मिठाई लाटून तयार केली। तर बघा, याची जाडी तुम्ही बघू शकता। आता याचे आपण काप करून घेऊयात। तर बाजूच्या ज्या कडा आहेत ना, त्या तुम्ही हवं तर काढू शकता किंवा नंतर सुद्धा जास्तीच्या झाल्या असतील तर बाजूला काढून ठेवू शकता। आता बघा, इथे मी चौकोनी आकारामध्ये ही मिठाई कट करून घेणार आहे। इथे बघा, आपली मिठाई मस्त अशी कट करून तयार झाली। तर आता लगेच आपण ही मिठाई तळून घेणार आहेत। तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही जी मिठाई आहे ना, आपल्याला अगदी मध्यम आचेवर तळायची आहे। तर जेव्हा तेल आपण तापण्यासाठी ठेवलं होतं आणि मिठाई सुरुवातीला टाकत होते ना, तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। तर अगदी मध्यम आचेवर ही मिठाई आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी बदामी रंग येईपर्यंत तळायची आहे। तर बघा, दोन्ही बाजूने सुद्धा या मिठाईला छान असा बदामी रंग आलेला आहे। तर आता ही मिठाई आपण तेलातून झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि ही गरम असतानाच मिठाई आपल्याला पाकामध्ये सोडायची। आता एकीकडे आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे। आता पाक झाला कसं ओळखायचं, तर आपल्याला एकच तारेचा पाक करायचा आहे। तर थोडंसं चमच्यावरती घ्यायचं आणि जर चमच्यातून असं अगदी अलगद थेंब जर तुटत असेल ना, तर समजायचं आपला पाक झाला आहे। जर तुम्हाला असं सुद्धा समजत नसेल तर सरळ सरळ दोन्ही बोटावरती पाक घ्यायचा आणि त्याची तार बनत असेल तर समजायचं आपला एक तारेचा पाक झाला आहे। आता बघा, पाक आपला पूर्ण झाला की यामध्ये ही गरम गरमच मिठाई टाकून घेऊयात। पाकामध्ये मी मिठाई टाकून घेतली आणि आता चांगला आपण याला खालीवर करून घेऊयात। आणि जी बाकीची राहिलेली मिठाई होती ना, ती सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात आणि पाकामध्ये सोडायची आहे। आता मिठाई आपल्याला कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट पाकामध्ये अशीच मुरवत ठेवायची आहे। मध्ये मध्ये आपण थोडंसं त्याला खालीवर करूयात, त्यामुळे दोन्ही बाजूने पाक जो आहे ना, तो पूर्ण मध्यपर्यंत जाईल आणि मिठाई आपली अगदी रसरशीत तयार होईल। तर दोन्ही बाजूने सुद्धा ही मिठाई मी छान अशी अलटून पलटून घेते आणि नंतर ही मिठाई आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे बघा, आपली मस्त अशी ही गोजा मिठाई तयार झाली आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही मिठाई आपण बनवून तयार केली आहे। तर तुम्ही कधी ही मिठाई खाल्ली आहे का? जर खाल्ली नसेल ना, तर एक वेळेस नक्की करून पहा। जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली असेल आणि जर बाहेरून काही आणण्यात आलं नसेल, तर अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही मिठाई बनवू शकता। तूप नसेल तर तेलाचा वापर करू शकता आणि गव्हाचं पीठ जर तुम्हाला गव्हाच्या पिठाची मिठाई बनवायची नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। एक मिठाई मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवली आहे। तर बघा, किती मस्त अशी वरून एकदम खुसखुशीत आणि मधून एकदम रसरशीत आपली मिठाई बनवून तयार झाली आहे। जो पाक आहे ना, तो पूर्ण मध्यपर्यंत गेलेला आहे। अगदी रसरशीत ही मिठाई तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही मिठाई नक्की करून पहा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त गोड रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।